नमस्कार मंडळी, आमच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। हे बघा कशी चालली मॉर्निंग ड्यूटी। हे बघा आमच्या घरातला ना डेंजर कार्टून आहे हे। बघू सगळ्यात बेकार, सगळ्यात जास्त त्रास देणार। पाच बघा कसली पांढरी शुभ्र झाली। हा आनंद फक्त बायकांनाच समजू शकतो। कुरडई एकदम फुलणे आणि पांढरी शुभ्र होणे। हे बघा केवढी छोटी कुरडई आहे, केवढी मोठी झाली आहे। हे बघा माझ्याकडे नाश्ता करण्याचं काम आलेलं आहे। मी सुरुवातीला कुरडई तळून घेतली आणि आता त्याच कढईमध्ये पोहे परतून घेतोय। काय नाश्त्याला मी दोघीच आहे, सगळेजण बाहेर गेलेत त्यामुळे आमचीच मज्जा आहे फक्त सध्या। आता नाश्ता करून झाला की आम्ही तांदळाचे पापड करणार आहोत। उन्हाळ्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही घरगुती ऑर्डर पण घेतो। आता आमचं दिवसभराचं शेड्यूल फिक्स झालेलं आहे। नाश्ता झाला की पापडाची पिठाची तयारी करायची, त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा, दुपारी जेवण, मग पापड। पूर्ण दिवस असाच कामात निघून जातो, समजतच नाही कसा दिवस उगवला आणि मावळला। पोहे झाले तयार। ही बघा लुडबुड, बघा लुडबुड। काय पाहिजे आदू? खाऊ पाहिजे। हॅपी थँक्यू कोण बोलणार? हे बघा आमची तयारी चालू आहे तांदळाची पापड करायची। सांग ना काय हे? 1 किलो तांदळाचं पीठ आहे बघा हे। मी दळून घेतलेला तांदूळ स्वच्छ धुवून दळून, त्याच्यामध्ये 25 ग्रॅम पापड खार, 15 ग्रॅम मीठ, 5 ग्रॅम जिरे आणि 15 ग्रॅम तीळ हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं। आणि आपण बघा कोमट पाणी घेतलंय, कोमट पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं। या तांदळाचे पापड करतोयत ना, याला कोमट पाण्यामध्ये याचं पीठ मळून घ्यावं लागतं। एकदम अजिबात पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी घालत चपातीचं पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे। जवळपास एका पातेल्यात जर पीठ मोजलं तर जवळपास तेवढंच पाणी लागतं, पण तरीही ते एकदम घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं करत घालून पीठ मळून घेऊयात। आता पीठ मळून झालेलं आहे। आता आम्ही दोघी जावा करतो जरा पोटोबा, मग पुढची ड्युटी सुरू। आलेच ऐक कोणाला लवकर। आता सुरू झाली स्वयंपाकाची तयारी। आता पीठ कुकर लावला एका साईडला आणि आता पीठ मळून घेते मी। आली बघा लुडबुड करायला मध्ये, आदू आली लगेच। निवांत फोन बघत बसले होते आणि हिने उद्योग काय केला दाखवते तुम्हाला, थांबा बघू बघू माझी व्हिडिओ काय केली। हे बघा या जेवायला मंडळी आम्ही आज चकुल्या केलेत आणि लोणचं आणि चकुल्या खायला खूप भारी लागतात। तुम्हाला आवडतात का नाही माहिती नाही, पण तुम्ही नक्की ट्राय करा वरणामध्ये चपाती टाकून, खूप छान लागतात। बघा आम्ही
पापड करायला घेतलेत आणि या मॅडमना फुल जेवण झाल्यामुळे आता फुल झोप आलेली आहे. पण मी काय यांना सुट्टी देणार नाही आता पापड होईपर्यंत. हे तांदळाचे पापड आहेत ना, तर याच्या गोळ्या अगोदर उकडवून घ्याव्या लागतात आणि गरम गरम गोळी पुरी यंत्रात दाबायची आणि मग परत पोळपाटवरती थोडंसं त्याला पातळ करायचा आणि डायरेक्ट कागदावरून दुसऱ्या कागदावरती पापड टाकून घ्यायचा आणि 2 दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायचे. एकदम छान फुलतात पापड. आपण पापडी कशी खातो ना, सेम त्या प्रकारे लागतात टेस्टला. असे डबल कागदावरती पापड लाटून घ्यायचे आणि डायरेक्ट दुसऱ्या कागदावरती टाकायचे. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.